एव्हरीवन, मी सुशील दरवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. आणि या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच नंबर सिरीज किंवा संख्या शृंखला आपण इथे शिकणार आहोत. आणि हा टॉपिक जो आहे संख्यांवर आधारित कोणतेही प्रश्न असले तरी तुम्हाला सॉल्व करता येईल. टेटच्या परीक्षांमध्ये 5 मार्कांसाठी किंवा IBPSच्या ज्या परीक्षा होतात क्लरिकलच्या POच्या त्यांच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न या टॉपिकवर असतात. आणि गट ब गट क किंवा MPSCचे ज्या कोणत्याही परीक्षा आहेत त्यामध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही हा व्हिडिओ बघा. यामध्ये आपण नंबर सिरीज कशा प्रकारे हँडल करायचे ते आपण बघूया. सर्वप्रथम बेसिक्स आणि त्यानंतर जो अप्रोच आहे तो तुम्हाला पुढील प्रश्नांवर अप्लाय करून बघायचा आहे जेणेकरून तुमचे उत्तर येतात की नाही. तर चला नंबर सिरीज आपण सॉल्व करूया. आणि नंबर सिरीजमध्ये मुख्यतः 2 प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे एक प्रश्न असतो मिसिंग नंबरचा किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. आणि एक प्रश्न असतो की ज्यामध्ये प्रश्नचिन्ह नसतो पण कोणत्या तरी लॉजिकने एक सिरीज तयार होते आणि यांच्यामध्ये चुकीची संख्या ओळखायची येते. पण मुख्यतः टेटच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये हा प्रकार आता विचारण्यात येत आहे, त्यामुळे यावर फोकस करायचं आहे. आणि हा प्रकार जर तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व करता आला तर यांचेच ॲप्लिकेशन किंवा याच्याच आधारावर तुम्ही चुकीची संख्या ओळखा हे सुद्धा सॉल्व करू शकता. त्यामुळे शेवटी एक प्रश्न जो आहे त्यावरही आपण इथे डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये की याच्या आधारावर म्हणजे मिसिंग नंबरच्या आधारावर तुम्हाला चुकीची संख्या कशा प्रकारे ओळखता येईल ते सुद्धा इथे एक्सप्लेन करण्यात येईल. तर चला सॉल्व करूया. परत सॉल्व करण्याच्या आधी काही बेसिक्स गोष्टी आपण इथे कवर करून घेऊया. नंबर सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना काय महत्त्वाचे असते किंवा प्री प्रिपरेशन काय करावी लागेल तुम्हाला. तर तुम्हाला 30पर्यंत वर्ग पाठांतर पाहिजेत, 20पर्यंत घन, 20 नाही तर कमीत कमी 15पर्यंत घन पाठांतर पाहिजेत पुढच्या येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने. आणि 1 ते 100पर्यंत मूळ संख्या तुम्हाला पाठांतर पाहिजेत. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 1 ते 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला पाठांतर असायला पाहिजेत. आता नंबर सिरीजमध्ये पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची असते. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखताना संख्या किती मोठ्या आहेत किंवा किती लहान आहेत याच्यावर काहीही डिपेंड नसतं. महत्त्वाचे काय असते तर नंबर सिरीज बघून तिथे कोणते लॉजिक अप्लाय होईल हे ओळखणे महत्त्वाचे असते. कारण की ट्रायल अँड एरर करावे लागतील. समजा नंबर सिरीज तुम्हाला तयार करायला सांगितली तर तुम्ही बरेच नंबर सिरीज तयार करू शकता. आयोगाने किंवा ज्याही IBPSच्या परीक्षा आहेत तिथे IBPSने असे काही लॉजिक सांगितलेले नाही आहेत की इतकेच लॉजिक आहेत तितके तुम्ही करा आणि तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होईल. त्यामुळे महत्त्वाचा भाग कोणता आहे की तुम्हाला नंबर सिरीज जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते ओळखता येणे गरजेचं आहे. त्यामुळे शॉर्टमध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो प्रश्न सॉल्व करण्याच्या आधी की कोणतीही नंबर सिरीज असेल आणि ती कोणत्या प्रकारची आहे हे ओळखण्यासाठी आपण नंबर सिरीजचे 2 ग्रुप करू शकतो. ग्रुप A मध्ये 3 सिरीज येतील. एक वर्ग संख्या शृंखला, एक घन संख्या शृंखला किंवा नंबर सिरीज आणि तिसरी मूळ संख्या शृंखला. वर्ग, घन आणि मूळ संख्या ह्या ग्रुपमधील संख्या शृंखला आहेत. आणि यांना ग्रुप A मध्ये का ठेवण्यात आलेलं आहे कारण की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत. आणि तुम्हाला पाठांतर जर ह्या गोष्टी झाल्यात किंवा ह्या संख्या पाठांतर झाल्यात, वर्ग पाठांतर झाले, घन पाठांतर झाले किंवा मूळ संख्या पाठांतर झाल्या तर तुम्हाला सिरीज बघताच ओळखता येईल की ती सिरीज जी आहे ती वर्ग आहे, घन आहे की मूळ संख्या आहे. आणि समजा ती सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की ती वर्गही नाही, घनही नाही आणि मूळ संख्याही नाही तर आपण ग्रुप B मध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि ग्रुप B मध्ये 3 प्रकारच्या संख्या शृंखला आहेत. एक प्लस मायनस, दुसरं गुणाकार भागाकार आणि तिसरी मिश्र संख्या शृंखला. आता यामध्ये या दोघांविषयी काही माहिती सांगतो तुम्हाला. समजा एखादी संख्या शृंखला वर्गही नाही, घनही नाही आणि मूळ संख्याही नाही तर ती संख्या शृंखला मग काय असू शकते, प्लस किंवा गुणाकार. आणि संख्या शृंखला कमी होत असतील तर मायनस किंवा डिवाइड होऊ शकते. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवतो. 2, 3, 5, 8, 12 प्रश्नचिन्ह आणि 2, 4, 12, 48 आणि प्रश्नचिन्ह ह्या 2 सिरीज आहेत. आता ह्या 2 सिरीजला बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या पूर्णपणे वर्गही नाहीत, घनही नाहीत आणि मूळ संख्यासुद्धा नाहीत. त्यामुळे ग्रुप 2 मध्ये जम्प करूया. आता ग्रुप 2 मध्ये जम्प केल्यावर ती संख्या शृंखला प्लस किंवा मायनसची असू शकते किंवा गुणाकार किंवा भागाकाराची असू शकते. पण संख्या शृंखलेतील संख्या जर वाढत जात असतील किंवा चढत्या क्रमात असतील किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये असतील म्हणजेच लहानापासून मोठ्यापर्यंत असतील तर ती संख्या शृंखला प्लस असू शकते किंवा गुणाकार असू शकते. कारण की प्लस किंवा गुणाकार केल्यानंतरच संख्या शृंखला वाढत जातात. आणि संख्या शृंखला कमी कमी होत असतील संख्या शृंखलेतील संख्या तर ती संख्या शृंखला वजाबाकी
किंवा भागाकाराची संख्या शृंखला असू शकते. आता इथे संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत वाढत चाललेल्या आहेत, म्हणजे ही संख्या शृंखला निश्चितच प्लस किंवा गुणाकाराची असू शकते. मग यामध्ये सुद्धा आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे की ती प्लसची असणार की गुणाकाराची असणार हे आधीच ओळखता आलं पाहिजे. तर प्लसची केव्हा असणार आहे ही संख्या शृंखला? ज्यावेळी संख्यांमधील वाढ कमी असेल. कमी वाढ असेल म्हणजेच काय? संख्या शृंखला स्लो गतीने वाढत असेल तर ती कोणती असेल? प्लस. आणि ती जास्त गतीने वाढत असेल तर ती संख्या शृंखला कोणती असेल? गुणाकाराची. कारण की गुणाकार केल्यानंतर संख्यांमधील फरक जास्त वेगाने वाढतो. 2 पट, 3 पट, 4 पट अशा प्रकारचे तुम्हाला रिलेशन्स लक्षात येतील. तर ही संख्या शृंखला कमी वेगाने वाढत आहे, म्हणजे ही संख्या शृंखला कोणती असेल? प्लस संख्या शृंखला असेल. मग कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण? इथे फरक घ्यायचा. किती प्लस केले? 1. किती प्लस केले? 2. आता असं करायचं नाही की आधी सर्व डिफरन्स लिहून टाकला आपण. 1 लिहिण्यात आला, 2 लिहिण्यात आला, तर त्याच वेळेपासून तुम्हाला लॉजिक्स अप्लाय करता आले पाहिजेत. म्हणजे इथे 1 आहे तर 1चा वर्ग असू शकतो, 1चा घन असू शकतो. आता पुढे 2 आलेले आहेत, म्हणजे 1-1च्या फरकाने ते वाढत चाललेले आहेत, म्हणजे इथूनच थॉट प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. मग इथे कितीचा फरक आहे? 3चा. इथे कितीचा फरक आहे? 4चा. म्हणजे लक्षात आलेलं आहे की इथे कितीचा फरक असेल? 5चा. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 17. आता इथे सिंपल होतं +1 +2 +3 +4 +5. आता इथे 1चा वर्ग पण प्लस होऊ शकतो, 2चा वर्ग पण प्लस होऊ शकतो, म्हणजे वर्ग सिरीजसुद्धा तयार होऊ शकते. इथे घन सिरीजसुद्धा तयार होऊ शकते किंवा इथे मूळ संख्यांची सिरीजसुद्धा तयार होऊ शकते. म्हणजे विविध लॉजिक्स इथे येऊ शकतात किंवा फरकाचा फरकसुद्धा येऊ शकतो. इथे फरकाचा फरक किती आहे? 1 1 1. तशाच प्रकारे फरकाचा फरक 1 2 3 अशा प्रकारेही वाढू शकतो. आता ही संख्या शृंखला जी आहे दुसऱ्या क्रमांकाची, त्यामध्ये संख्यांमधील फरक मोठ्या फरकाने वाढत चाललेले आहेत, त्यामुळे हे गुणाकार असू शकते. तर 2 पासून 4 पर्यंत पोहोचण्यासाठी कितीने गुणाकार करावा लागेल? 2 ने. 4 पासून 12 पर्यंत गुणाकार करण्यासाठी पोहोचण्यासाठी कितीने गुणाकार करावा लागेल? 3 ने. म्हणजे 2 आणि 3, मग 4 5 6 अशा प्रकारेही असू शकते किंवा 2 आणि 3 मूळ संख्या आहेत, म्हणजे इथे मूळ संख्यांचे लॉजिक सुद्धा असू शकते. पण पुढे बघूया. 12ला 4ने गुणाकार केला तर 48 येतील, म्हणजे लॉजिक आपल्याला मिळालेले आहे. 1-1च्या फरकाने गुणाकार वाढत चाललेला आहे, तर आता कितीने गुणाकार करावा लागेल? 5ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की संख्या शृंखला सॉल्व्ह होतील वेळेतच जर तुम्हाला संख्या शृंखला कोणत्या प्रकारची आहे हे ओळखता येईल. हा अप्रोच तुमचा योग्य असावा. आणि तो अप्रोच कशा प्रकारे घ्यायचा? आधी ग्रुप एची सिरीज आहे का ते चेक करायचं. ग्रुप एची सिरीज नसेल तर मग ग्रुप बी मध्ये जायचं आणि संख्या शृंखला वाढत जात असतील तर त्या प्लस किंवा गुणाकार असू शकतात. स्लो वाढ असेल तर ती प्लस असेल, फास्ट वाढ असेल तर ती गुणाकार असेल, आणि कमी होत असतील तर मायनस किंवा भागाकार असू शकते. आणि मिश्र संख्या शृंखला म्हणजे काय? तर मिश्र संख्या शृंखला म्हणजे इथे 2 संख्या शृंखला मिक्स करण्यात येतील. म्हणजे समजा अशा प्रकारच्या संख्या शृंखला असतील 4 5 9 10 16 क्वेश्चन मार्क, एक प्रश्नचिन्ह आणखी असू शकतो. तर इथे आपण बघू शकतो एक संख्या वाढलेली आहे, त्यानंतर परत वाढ झालेली आहे आणि त्यानंतर परत वाढ झालेली आहे. इथे 4 5 9 10. एक दुसऱ्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट्स आणखी जास्त क्लिअर होतील. समजा एक आहे संख्या 2, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 10, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 15 आणि त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारे संख्या शृंखला आहे. तर मग आपण इथे खूप मोठ्या फरकाने तर संख्या वाढत चाललेल्या नाहीत, त्यामुळे पहिल्यांदा आपल्या डोक्यात येईल की ही संख्या शृंखला ॲडिशन सिरीज असेल. तर आपण बघूया इथे किती प्लस करण्यात आले? 3, पण इथे तर मायनस झालेले आहेत 2. मग इथे किती प्लस करण्यात आले? 7, मग इथे मायनस झालेले आहेत. आणि यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? तर यांच्यामध्येही काही स्पेसिफिक असे रिलेशन आपल्याला दिसत नाही आहे. आणि ज्यावेळी संख्या कमी जास्त होत असतील किंवा जास्त करून मग लगेच एक संख्या कमी होईल मग वाढणार, म्हणजे असं झिगझॅग पॅटर्न असेल तर समजायचं की ती मिश्र संख्या शृंखला असू शकते. म्हणजे त्यांच्यामध्ये 2 संख्या शृंखला मिक्स असू शकतात. मग मिक्स संख्या शृंखला असतील त्यांना सेपरेट करण्यासाठी आपण काय करतो? अल्टरनेट नंबर्स घेतो. म्हणजे एक सोडून दुसरी संख्या घ्यायची. तर बघा एक सिरीज तयार होत आहे 2 3 5, म्हणजे पुढची संख्या कोणती येणार आहे? 7. म्हणजे मूळ संख्या शृंखला इथे तयार झालेली आहे. मग इथे 5 10 15 20, म्हणजे ही मिश्र संख्या शृंखला आहे. म्हणजे 2 संख्या शृंखला इथे मिक्स करण्यात येत आहेत आणि झिगझॅग पॅटर्न असेल. एक संख्या वाढणार कमी होणार, वाढणार कमी होणार, आणि काहीही लॉजिक मिळाले नाही तर मग अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सिरीज बघताच आपल्याला ओळखता आली पाहिजे की ती कोणत्या प्रकारची सिरीज आहे. आता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतील, काही प्रश्न सराव करूया आपण. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करायचं आहे की कोणत्या प्रकारची सिरीज असू शकते ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतरच सॉल्व्ह करायचं आहे. तर चला सॉल्व्ह करूया. प्रश्न क्रमांक 1.
आता ही संख्या शृंखला बघितलेली असेल आणि तुमच्या लक्षातही आलेलं असेल की ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, वर्ग आहेत. मग ते पाठांतर पाहिजेत. तर 2चा वर्ग आहे इथे, इथे 4चा वर्ग आहे, इथे 6चा वर्ग आहे, इथे 8चा वर्ग आहे, इथे 10चा वर्ग आहे. म्हणजे 2-2ने संख्या वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे आता कुणाचा वर्ग येईल, 12चा वर्ग येईल. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या प्रकारची सिरीज असू शकते हे ओळखणे गरजेचं आहे. तर ही सिरीज बघा, वर्गही नाही, मूळ संख्याही नाही आणि घनही नाही. म्हणजे दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण शिफ्ट करणार. दुसऱ्या ग्रुपमध्ये ही सिरीज वाढत चाललेली आहे. तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत, प्लस किंवा गुणाकार. मग कुठून तरी एक सुरुवात करायची. तर तितका मोठा फरक वाटत नाही आहे, त्यामुळे प्लस असू शकते. तर बघूया काय प्लस होत आहे. तिथे 3, इथे 6. आता लगेच लक्षात यायला पाहिजे की 3चा पाडा तयार होताना दिसत आहे. 11 आणि 20मध्ये 9चा फरक आहे. 20 आणि 32मध्ये 12चा फरक आहे. डेफिनेटली ते 15चा असेल. म्हणजे 3 1 3, 3 2 6, 9 12 15. आता किती प्लस होतील, 18. म्हणजे 47 आणि 18 किती होणार, 65. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ज्यांची उत्तरे बरोबर असतील त्यांनी कमेंट करू शकता. नेक्स्ट प्रश्न बघा, 13, 19, 29. लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या मूळ संख्या आहेत. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुमच्यापैकी जर 31 उत्तर लिहिलं असेल तर ते चुकीचं आहे. नेहमी अशा प्रकारे लॉजिक होत नाही की 29 नंतर कोणती मूळ संख्या येणार. मग त्यामध्ये काहीतरी लॉजिक आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मूळ संख्या तर नक्कीच आहेत, पण 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 17. ती मिसिंग आहे. 19 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 23. ती सुद्धा मिसिंग आहे. मग 29 नंतर येणारी मूळ संख्या आहे ती मिसिंग असणार आहे आणि पुढील मूळ संख्या येणार आहे म्हणजे कोणती, 37. म्हणजे ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणतं येणार, पर्याय क्रमांक 2. म्हणून सिरीज ओळखता येणे खूप महत्त्वाचं आहे. आता ही सिरीज कोणती वाटत आहे, तर आपण बघू शकतो संख्या कमी झालेली आहे, मग वाढलेली आहे, कमी झालेली आहे. तर दुसरे लॉजिकसुद्धा असू शकते किंवा ऑल्टरनेट म्हणजेच मिश्र संख्या शृंखलासुद्धा असू शकते. मग आपण मिश्र संख्या शृंखला करून बघूया काही लॉजिक मिळतं आहे का. तर मिळत आहे. इथे 1 3 5 म्हणजे विषम संख्या येत आहेत. म्हणजेच पुढची संख्या कोणती असणार आहे, 7. 2 2चा फरक आहे. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, 1 असणार आहे. बघा संख्या कोणत्याही असू द्यात, लॉजिक मिळणे महत्त्वाचे आहे. लॉजिक जर मिळालं तर तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. मग संख्या मोठ्या आहेत की लहान आहेत यावर काही अवलंबून राहत नाही. मग नेक्स्ट क्वेश्चन बघा, संख्या मोठ्या आहेत आणि खूप वेगाने कमी होत आहेत. मग वेगाने कमी होत आहेत म्हणजे वजाबाकी असू शकते किंवा भागाकार असू शकते आणि वेगाने कमी होत आहेत म्हणजे भागाकारच असणार आहे. मग भागाकाराला जर आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये बघितलं तर तो गुणाकार होतो. मग इथे आपण रिव्हर्स सॉल्व्ह करूया. म्हणजे 8 पासून 16 पर्यंत पोहोचण्यासाठी कितीने गुणाकार, 2 ने. 16 पासून 48 पर्यंत पोहोचण्यासाठी कितीने गुणाकार, 3 ने. मग आता 2 लॉजिक्स असू शकतात. 2 3 त्यानंतर 4 ने सुद्धा गुणाकार होऊ शकतो किंवा 5 ने सुद्धा गुणाकार होऊ शकतो जर मूळ संख्या असतील तर. मग करून बघायचं. आता 4 ने गुणाकार आपण करून बघूया. 48 गुणिला 4 म्हणजे 4 8 32, हातचे 3, 4 4 16 आणि 3 19 म्हणजे 192 हे उत्तर आहे. पर्याय सुद्धा मिळत आहे म्हणजे इथे मूळ संख्यांचे लॉजिक नाही. गुणिला 2 3 4 अशा प्रकारे गुणाकार होत आहे. चला पुढील सिरीज आपण बघूया. तर ही सिरीज या प्रश्नामध्ये डिफरन्स पण बघू शकता किंवा इथे लॉजिक दिसत आहे. वर्ग तर पाठांतर पाहिजेत पण वर्गांच्या जवळच्या संख्यासुद्धा ओळखता आल्या पाहिजेत आपल्याला. तर 3 काय आहे, 2चा वर्ग वजा 1. 15 म्हणजे काय, 4चा वर्ग वजा 1. 63 म्हणजे काय, 8चा वर्ग वजा 1. म्हणजे आपण इथे बघू शकतो 2चा वर्ग, 4चा वर्ग, 8चा वर्ग. आता 6चा वर्ग वजा 1 होणार म्हणजेच उत्तर किती येणार, 35. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आता पुढील प्रश्न बघा, कोणत्या प्रकारची सिरीज असेल हे नक्कीच ओळखा. तर बघा ज्या संख्या आहेत त्या मोठ्या फरकाने वाढत चाललेल्या आहेत तर त्यामुळे गुणाकार असू शकतो. तर गुणाकार करून बघूया. 2 पासून 3 पर्यंत पोहोचायचं आहे. कितीने गुणाकार होऊ शकतो, 1 ने गुणाकार होऊ शकतो. बे 1 बे प्लस 1 किंवा अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतं. 2 गुणिला 2 वजा 1 म्हणजे दोघांपैकी काहीतरी एक लॉजिक असेल. मग 3 पासून 8 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर 3 गुणिला 2 प्लस 2. आता हे लॉजिक जास्त बेटर वाटत आहे. इंटू 1 प्लस 1 इंटू 2 प्लस 2 म्हणजे आता काय असेल, इंटू 3 प्लस 3 इंटू 4 प्लस 4. आता 112ला इंटू 5 प्लस 5 करणार म्हणजेच 560 अधिक 5 म्हणजेच 565 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आणि आता शेवटची स्लाईड, शेवटचे प्रश्न आपण बघूया.
तर पहिला प्रश्न, सिरीज कोणत्या प्रकारची वाटते ते आधी ओळखणे गरजेचं आहे. तर संख्या वाढत चाललेल्या आहेत, वर्ग नाही, घन नाही, मूळ संख्या नाही, म्हणजे ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन असेल. पण खूप मोठ्या फरकाने संख्या वाढत चाललेल्या नाहीत, त्यामुळे बेरीज असेल. इथे फरक बघायचा, कितीचा फरक आहे, 4चा. 4 बघताच लक्षात यायला पाहिजे की 2चा वर्गसुद्धा असू शकतो. माहिती नाही पुढे असणार की नाही, पण लॉजिक इथून अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. मग 5 आणि 14मध्ये कितीचा फरक आहे, 9चा. म्हणजे आता इथे वर्गच दिसत आहे, इथे 2चा वर्ग, 3चा वर्ग, इथे 16चा फरक आहे म्हणजे 4चा वर्ग. म्हणजे ऑब्व्हियसली इथे 5च्या वर्गाचा फरक असेल, त्यानंतर 6च्या वर्गाचा फरक असेल आणि इथे 7चा वर्ग प्लस होणार आहे म्हणजे 91 अधिक 49 बरोबर किती, 140 हे प्रश्नाचे उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, ट्रिकी प्रश्न आहे, नक्कीच अटेम्प्ट करा. आता सिरीज जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि वर्ग नाही, घन नाही, मूळ संख्या नाही, म्हणजे ॲडिशन सिरीज असू शकते. पण इथे वेगळ्या प्रकारचं ॲडिशन झालेलं आहे. ह्या दोन संख्यांची बेरीज बरोबर पुढची संख्या येत आहे. मग या दोन संख्यांची बेरीज 17 आणि 32 बरोबर पुढची संख्या येत आहे. या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या येत आहे. या दोन संख्यांची बेरीज पुढची संख्या येत आहे. तर आपल्याला डेफिनेट लॉजिकमध्येच मिळालं. तर सरळ मग लास्टच्या संख्येवर आपण अप्लाय करायचं. या दोन संख्यांची बेरीज किती येईल, 211 येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, 211. तर या लॉजिकच्या सहाय्याने हे 6च लॉजिक आहेत, त्यांचे कॉम्बिनेशन होऊ शकतात विविध प्रकारे. या लॉजिकच्या सहाय्याने सॉल्व करा, प्रश्न सॉल्व होतील. एक प्रश्न आपण परत कवर करूया, तो म्हणजे चुकीची संख्या ओळखणे. कारण की सेम लॉजिक्स अप्लाय होतात. हे 6 लॉजिक आहेत, फक्त सिरीज ओळखणे गरजेचं आहे. तर ही सिरीज कोणती वाटत आहे तुम्हाला, इथे क्वेश्चन मार्क नाही, कारण की इथे चुकीची संख्या ओळखायची. काहीतरी लॉजिक आहे पण एक संख्या जी आहे त्या लॉजिकमध्ये फिट बसत नाही. तर आपल्याला दिसत आहे की 27, 64 आणि 125 हे घन आहेत आणि 1सुद्धा घन आहे. 1चा घन आहे, 3चा घन आहे, 4चा घन आहे, 5चा घन आहे आणि 9 काय आहे, 3चा वर्ग आहे. म्हणजे ही संख्या इथे फिट बसणार नाही. इथे 2चा क्यूब पाहिजे होता. म्हणजे कोणती संख्या पाहिजे होती, 8. म्हणजे परत आपण जर संख्या शृंखला ओळखता येत असेल तुम्हाला, तर तुम्ही ही सिरीजसुद्धा सॉल्व करू शकता. चुकीची संख्या ओळखणे खूप काही कठीण नाही, पण आपल्याला टेटच्या परीक्षांमध्ये सामान्यतः मिसिंग नंबर सिरीज आपल्याला परीक्षेमध्ये येते. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल किंवा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सराव प्रश्न करा, 20 ते 25 प्रश्न नक्कीच सॉल्व करून बघा. थँक्यू व्हेरी मच.